रुको जरा, सबर करो। D. मजा नहीं आ रहा है। D. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बिटमार्क प्लसला ओपन करायचं। मग ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे फोटोज वगैरे ऍड करून इफेक्ट वगैरे लावण्यासाठी मित्रांनो मग आपला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मित्रांनो। पूर्ण बघितलं तर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो। मग आपलं फर्स्ट लावायचं प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो मित्रांनो या फोटोला ऍड करायचं। वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। मी सेट करता त्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। मग आपल्या लास्टला जे फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतलं सेकंड बीटला दोन पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला दोन पार्टमध्ये, जसं मी कट करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये म्हणजे बीटच्या हिशोबाने फोटो वगैरे दोन बीटच्या मध्ये फोटो वगैरे अशाच प्रकारे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करून याच्या मध्ये जसं मी येतात त्या सिस्टममध्ये 10.07च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे एक इमोजी पिनला हे इमोजी पिनला ऍड करायचं मित्रांनो। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन जे का फोटोज आहेत म्हणजे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो फर्स्ट फोटोला ते क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपला एकदम छान असं दिसून जाईल। जे का फोटोला ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करायचं मित्रांनो। फोटोला ऑफ करायचं मित्रांनो। जसं की ऑफ करण्याचं कारण जसं की आपलं लॅग वगैरे मारत आहे मोबाईल यामुळे ऑफ करावंच लागेल मित्रांनो। मग आणखी एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला एक फोटो सोडा एका फोटोला अशा स्टेपमध्ये हा जे का लेअर आहे मित्रांनो ह्या लेअरला आपलं जसं तसं पेस्ट वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकरात लवकर करूनच घेतो मित्रांनो। अशा लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। वर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का फोटोवरती क्लिक करायचं। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करायचं। फोटोला ऑफ करायचं मी जसं करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण लवकरात लवकर अशाच प्रकारे करून घ्या। जसं की आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल जिथं पण आपल्या अशा प्रोजेक्ट 10.07ची बीट आहे मित्रांनो। या बीटच्या ज्या खालीकडल्या सर्व फोटोजमध्ये एक फोटो सोडा एका फोटोला वेगवेगळे इफेक्ट वगैरे लावून घ्या। जसं फोटोजला मी रिप्लेस वगैरे करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करून घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकरात लवकर करून घेतो मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे का 3 नंबरची लॉंग फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन
ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करून याच मित्रांनो जसं मी येत आहे मित्रांनो त्या आशेमध्ये 10.07 जे बीटची फोटो आहे मित्रांनो जसं की आपला अशा प्रकारे डबल बीटच्याच फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो आणखी आपला हे एक फोटो आहे मित्रांनो आणखीन पुढे डबल बीटच्याच फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करायचं आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो आणखीन आपले 2 फोटो सोडायचे जे का डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं जे का 2 फोटो सोडायचे मग आपला डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं जसं मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच मध्ये तुम्ही इफेक्ट वगैरे जे का डबल बीटच्या फोटोना हाय आचाच प्रकारे जे इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक याच म्हणून बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन केल्यानंतर जे का लहान बीटची फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक याच म्हणून बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे डबल बीटचे जे पुढचे लहान फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो आणखीन आपला जे 2 फोटो सोडायचे जे लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं आणखीन आपला जे 2 फोटो सोडायचे जे लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्यायचं मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक याचमध्ये बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर जे फोटो आहे लास्टची त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं इथून पण बॅक याचमध्ये बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर जे काय एक जे उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं आणखीन आपला 2 फोटो सोडायचे का लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं आणखीन आपला अशा 2 फोटो सोडायचे का लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं सांगत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं मी पूर्ण फोटोला हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे लावून घ्यायचं मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो ओके.